कुंभमेळ्यासाठी हिंदूंनी स्टॉल लावावेत, इतरांचे स्टॉल काढून टाका, असं वक्तव्य नितेश राणेंनी नाशिकमध्ये केलंय. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात नितेश राणेंच्या हस्ते हिंदू कारागीर, लघु व्यावसायिकांच्या याद्यांचं प्रकाशनही करण्यात आलं. आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका. हे शेवटी आमचं राष्ट्र आहे, आमची हिंदू राष्ट्राची माती आहे. इथे कोणालाही आम्ही अशा पद्धतीने सहन करणार नाही. हीच आमची भूमिका घेऊन आज आम्ही सगळेजण काम करतो. अशा प्रकारे जर कोणी सांगत असेल, बोलत असेल, तर त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहे, आणि राष्ट्रपतीचं काय म्हणणं आहे, आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे, हे एकदा कळावं आम्हाला. बघा, अशा सिली सिली ज्याला म्हणतो ना, असं क्वेश्चन पण आणि आन्सरही देणं मला योग्य नाही वाटत. कारण आधी काँग्रेस पक्षात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून होतात, आणि का देशात तुम्ही असं हिंदू मुस्लिम करताय? म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, जे देशाच्या विरोधात आहेत ते देशद्रोही आहेत, मग ते कोणी असू दे. आता किती हिंदूंनी पण काही काही गोष्टी केल्या, मुसलमान करतायत दुसरे. आपण धर्मवाद, जातीवाद, पंथवाद न करता नागरिकांना सुखसोयी, एक मंत्री बोलतायत हे बेजबाबदारपणे बोलणं, मला वाटतं हे रॉंग आहे. आणि याच्या सिली क्वेश्चनला आम्ही उत्तर देणार नाही.